एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे, चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे या ठिकाणी की अनेक मंत्री याच्यामध्ये येतात आहेत, अनेक आमदार या ठिकाणी सत्ता पक्षाचे येतात आहेत आणि ज्या पद्धतीनं महिला ज्या अध्यक्षा होत्या त्यांना तुम्ही काढलं तर मग तुमच्या मंत्र्यांची नावं येतात आहेत, तुमच्या आमदारांची नावं येतात आहेत. अशी सगळी नावं येत असताना एका महिला अध्यक्षावर कारवाई करण्यापेक्षा बाकी यांच्यावर कारवाई का सरकार करत नाही. आणि मला तर आता पुढच्या काळात ही मागणी करावं लागणार आहे की हे प्रकरणच दुसऱ्या राज्यामध्ये कारण की आपण पाहिलं अनेक घटनेमध्ये जी गुजरातमध्ये घटना झालेली होती, अमित शहा त्याच्यामध्ये गुन्हेगार होते, त्याचं कोर्टच महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं. अनेक आपण तामिळनाडूच्या घटनेमध्ये पाहिलं तर ते कर्नाटकला जयललिताच्या प्रकरणामध्ये केलेलं होतं. ही घटना मोठी आहे आणि त्याच्यामुळे या राज्यामध्ये हे न चालता याचा प्रभाव पडू शकतो आणि म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये या पद्धतीचं व्हावं. आणि ही पोलिसांनी जी चौकशी ATSच्या माध्यमातून केली जाते आहे, या चौकशीमध्ये पुन्हा खोलात जाण्याची गरज आहे. पण ज्या पद्धतीने हे सगळ्यांना सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सांभाळण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत तीच खऱ्यात गंभीर बाब आहे. आणि म्हणून या खराब प्रकरणामध्ये सरकारच अडचणीत आलेलं आहे आणि सरकार यांना पाठीशी घालते असं चित्र आम्हाला पाहायला मिळते आहे.